खारं कारलं बनवण्यासाठी इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराची कारली धुवून पुसून घेतलेली आहेत। आता या कारल्याचं मागचं आणि पुढचं टोक काढून टाकून याला अशा मध्यम आकारांच्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि प्रत्येकी एका तुकड्याला 2 चिरे देऊन त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। भरून वांग बनवण्यासाठी जसं आपण वांग कापून घेतो सेम त्याच पद्धतीने इथे कारलं कापून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी सगळे तुकडे कट करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या हिरव्या मिरच्या जाड सालीच्या असून त्या अजिबात तिखट नाहीयेत। तुम्हाला जर कारल्यात तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाच्या 4 ते 5 मिरच्या घेऊ शकता याच्यामध्ये। आता या मिरच्यांना देखील मी मधून कट करून त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या चिरून घेणार आहे। अगदी कमी साहित्यात बनणारं असं कारलं आहे हे। मिरच्या चिरून झाल्या की एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे मीठ व 1 मोठा चमचा हळद घेऊन ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ती मिक्स केलेली हळद आणि मीठ या कारल्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायची आहे। मीठ भरताना थोडं जास्त भरायचं आहे कारण त्याच्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि कारलं टिकतं देखील जास्त दिवस। अशाच पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये हे हळद आणि मीठ भरून घेणार आहे। आता गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरी, हिंग आणि कढीपत्ता टाकणार आहे। हे सगळं छान तडतडलं की त्याच्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकून थोडंसं मीठ टाकून त्या 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मिरच्या छान परतून झाल्या की आपण भरून घेतलेली सगळी कारली मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता या कारल्याला अजिबात न हलवता याच्यावरती झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण काढून त्याला फक्त टॉस करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा याच्यामध्ये अजिबात चमचा, पळी किंवा उन्हातलं लावायचं नाही आहे। हे कारलं आपण फक्त असं टॉस करूनच शिजवणार आहे। कारलं टॉस केल्यानंतर काय होतं की जी वरची कारली आहे ती खाली जातात आणि खालची कारली वरती येतात। ही प्रोसेस दर 5 मिनिटांनी करायची आहे। पण 10 मिनिट याला अशी वाफ येऊ दिल्यानंतर याच्या झाकणावरती 1 ग्लास पाणी टाकायचं आहे कारण या कारल्यामध्ये आपण अजिबात थेंबभरही पाणी न टाकता हे कारलं शिजवून घेणार आहे। म्हणून ताटलीमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो ती गरम झाल्यानंतर खाली कारल्यामध्ये वाफ तयार होऊन पाणी आपसुकच तयार होतं। हे पहा कारल्याला किती पाणी सुटलेलं आहे। आता झाकण काढून हे कारलं